नमस्कार मित्रांनो, आज आपण काही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी व्याकरण प्रश्न सोडवणार आहोत. तर हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तसेच शालेय परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. तर खानदेशी कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? तर खानदेशी कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यात आहे. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले आहे? तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग येथे आहे. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्कस याने लिहिला. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर पहिले महायुद्ध हे 1914 मध्ये सुरू झाले होते. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? तर भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे संविधानाची प्रस्तावना. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाते. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी तपकिरी रंगाचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणते? तर महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र इचलकरंजी. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे आहे. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? तर नंदुरबार येथे शिरीष कुमार हा विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला. विधवा शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? तर विधवा शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम महर्षी केशव कर्वे यांनी सुरू केले. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर लिथियम हा निष्क्रिय वायू नाही. क्षय संक्रमक रोग, कॅन्सर, असंक्रमक रोग. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात? तर त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. महाराष्ट्रातील एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? तर महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर येथे आहे. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? राधानगरी धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले आहे. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? ग्रामगीता हा काव्यसंग्रह संत तुकडोजी महाराजांनी रचला आहे. नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात. तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना महापौर असे म्हणतात. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे. धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.